सर्वार्थ नारायण नमोस्तुते गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवं परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वभूतैकनाथं गोपाल कृष्ण भगवान की जय। सुरू करू। 5वा दिवस प्रारंभ। गोपी वस्त्रहरण अन्नदान महत्व। गोकुळातील उपवर तरुणींना त्यांच्या इच्छेप्रमाणे पती मिळावा म्हणून त्या कात्यायनी व्रत करू लागल्या। मार्गशीर्ष मासात हेमंत ऋतूत हे व्रत करावे। वाळूची कात्यायनी देवीची मूर्ती करून तिची पूजा करावी। धूप दीप आणि अनेक प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसूतम देवी पतिमे कुरुते नमः या मंत्राचा जप करावा असे म्हटले आहे। त्याप्रमाणे त्या तरुण गोपी व्रत करत होत्या। यमुनेत स्नानाला जाताना त्या अपर्णपणे गेल्या। वस्त्रे काठावर ठेवली। कृष्णाने ती झाडावर ठेवली आणि त्या मुलींना सांगितले, व्रतस्थानी कुणाचाही अधिक्षेप करू नये, अपमान करू नये, अन्यथा ते व्रत फलद्रूप होत नाही। तुम्ही नग्नावस्थेत पाण्यात शिरलात, वरून देवतेचा तुम्ही अपमान केला आहे। आता दोन्ही हात मस्तकावर जोडून क्षमा मागा आणि वस्त्रे घ्या। आतापर्यंत घडलेल्या अनेक लीलांमधून श्रीकृष्णांचे ईश्वरत्व प्रगट झाल्यामुळे कृष्णाला ईश्वर मानून त्या तरुणींनी तशा स्थितीत पाण्याबाहेर येऊन दोन्ही हात मस्तकावर जोडून क्षमा याचना केली। श्रेष्ठता गुरुत्व मान्य केल्यावर कायेन मनसा वाचा नित्यम आराधयेत गुरुम दीर्घदंडन नमस्कृत्यम निर्लजो गुरुसन्निधौ असेच वर्तन असावे असे शास्त्र सांगते। लज्जा बाळगणे हे स्वाभिमान देहाभिमान बाळगणे आहे, द्वैत आहे। ते संपल्याशिवाय तद्रूपता कशी येईल। कृष्णाने व्रताचा अर्थ सांगितला आणि फळही दिले। म्हणाले, तुमची साधना सफळ झाली आहे। पुढे येणाऱ्या शरद ऋतूच्या रात्री तुम्ही माझ्याबरोबर विहार कराल असे म्हणून त्यांनी रास क्रीडेचा संकेत दिला। गोपी परत गेल्या आणि कृष्ण बलराम यमुनेकाठी गायींना यथेच्छ पाणी पाजून स्वतःही मनसोक्त पाणी प्यायले। तेवढ्यात गायी चारणारे सवंगडी भूक लागली म्हणून तिथे आले। त्यांना जवळच चाललेल्या यज्ञस्थानी अन्न मिळेल तिकडे जा म्हणाले। ऋषींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण त्यांच्या स्त्रियांनी अन्नदान केले। ऋषींनी कर्म सुरू असल्याने त्या भुकेल्या बालकांकडे लक्ष दिले नसेल, पण कोणत्याही स्थितीत कोणत्याही कर्मापेक्षा अन्नदान श्रेष्ठ आहे हे त्या ऋषीपत्नींच्या माध्यमातून श्रीकृष्णांनी प्रगट केले। श्री गुरुचरित्रात अशाच एका ब्राह्मण पत्नीची कथा आली आहे। घरी श्राद्ध होते, स्वयंपाक सिद्ध झाला होता, अजून ब्राह्मण आले नव्हते व पिंड पूजा ब्राह्मण भोजन झाले नव्हते। तरीही दारावर भिक्षांदेहीची हाक ऐकताच त्या ब्राह्मणीने भिक्षा घातली। त्यावेळी श्री दत्त प्रगट झाले। एका सुभाषितकारानेही म्हटले आहे, गौरवं प्राप्यते दानानंतु वित्तस्य संचयात स्थितिरुच्यते पयोधीनाम धरस्तरः। दानाचे असे श्रेष्ठत्व आहे। कर्म करून पुण्य संचय होईल, नंतर त्याचे फळ मिळेल, परंतु दानाचे मात्र तसे नाही। तेच कर्म आणि तेच फळ। याज्ञिकांनी कर्म करीत असताना दानाविषयी मौन धारण केल्यामुळे भगवंतांनी कर्मफळ आणि सहज धर्म याविषयी विवेचन केले। वृद्ध आणि तरुण अशा पती पत्नींचा संसार जसा सुखदायी होत नाही, तसाच इष्टदेव गुरु यांना सोडून इतरांची उपासना करतो तेव्हा कुणीही जीव सुखी होत नाही। त्यामुळे आपले कल्याण करणारे कुलदैवत व आपले योग्य मार्गदर्शन करणारे गुरु याविषयी प्रतारणा करू नये। रजोगुणामुळे सर्व प्रकारच्या उत्पत्ती होतात। मेघ पाऊस पाडतात, पृथ्वी धनधान्य देते, स्त्री पुरुषापासून प्रजोत्पत्ती होते। सत्वगुणामुळे या सर्वांचे पालन पोषण होते। इंद्र पाऊस देतो अशी व्रजवासींची धारणा होती आणि त्यामुळे ते प्रतिवर्षी इंद्र गोवर्धनाची पूजा करीत होते। श्रीकृष्णांनी सांगितले, इंद्राच्या पूजेसाठी यज्ञात आणलेल्या सामग्रीनेच गायी, वेदज्ञ, ब्राह्मण आणि पर्वत यांची पूजा करा, यज्ञ करा।
गोपगणांनी त्याप्रमाणे पूजा केली. श्रीकृष्णांनी पर्वताप्रमाणे महाकाय रूप धारण करून सर्व पूजा वाहवनीय द्रव्य स्वीकारले. गोवर्धन लीला. इंद्राची पूजा अर्चा न झाल्यामुळे इंद्र रागावला. तो स्वतःलाच त्रैलोक्याचा स्वामी मानून पूजा स्वीकारित होता आणि त्या नित्यक्रमाने तो उद्दामही झाला होता. कृष्णाने त्याच्या गर्वहरणासाठी विपरीत केल्यामुळे त्याने रागावून मेघाद्वारे प्रचंड वृष्टी करण्यास सुरुवात केली. मेघ बंधनमुक्त झाल्यामुळे ते प्रचंड पाऊस पाडून गोकुळाला त्रस्त करू लागले. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि त्यात वारा, त्यामुळे जिकडे तिकडे हाहाकार झाला. गारा पडू लागल्या. वातावरणात एकदमच कडाक्याची थंडी पडली. प्रत्येकजण स्वतःला व स्वतःच्या बालकांना थंडी व वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी धडपड करू लागला. थंडी व वाऱ्यामुळे गायी गुरे ही थरथर कापू लागली. तेव्हा ते सर्वजण कृष्णाच्या जवळ येऊन त्याची प्रार्थना करू लागले. हे प्रभू, तूच आमचा तारणहार आहेस. इंद्राच्या या क्रोधापासून आमचे रक्षण कर. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, तुम्हा सर्वांचे रक्षण करणे माझे कर्तव्यच आहे. मी आता त्या इंद्रदेवाचे गर्वहरण करतो. वस्तुतः देवांनी सत्वगुणींनी असा अभिमान किंवा अहंकार करणे योग्य नाही. असे म्हणतच त्यांनी अगदी सहजपणे तो गोवर्धन उचलला आणि सर्वांना आश्रयाला येण्यास सांगितले. सर्व गोप गोपी, गुरे, वासरे, वृद्ध वगैरे पर्वताखाली आले. जसे एखाद्या छताखाली आश्रय करावा. प्रचंड मुसळधार वृष्टी आणि पावसाचा उत्पात सतत 7 दिवस चालला, पण भगवंतांनी आपल्या योग मायेच्या आधारे अगदी अचल स्थिती प्राप्त केली होती. गो म्हणजे इंद्रिये. त्यांना जो आपल्या हातात नव्हे बोटांच्या इशाऱ्यावर वागवतो तो गोवर्धनधारी आहे. आपल्या इंद्रियांना मोकळे सोडून मनाला त्याच्या मागे पळवू नका. स्वतःच्या मनावर, बुद्धीवर, इंद्रियावर ताबा ठेवा. मोहाचे, क्रोधाचे कितीही तांडव झाले तरी तुम्हाला ते वाहून नेणार नाहीत आणि अधिकार असला तरी तो विधायकतेने वापरा. विघातकता टाळा. हीच गोवर्धन लीला आहे. त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी परतले. पाऊस थांबला. पूर ओसरला. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. ऐश्वर्यमदाचा पाऊस थांबला. क्रोधाचा पूर ओसरला आणि ज्ञानाचा सूर्यप्रकाश पडला. रासक्रीडा. गोवर्धन लीलेच्या माध्यमातून श्रीकृष्णांनी सगळेजण एकत्र यावेत, सर्वांनी सुखदुःख प्रसंगी एकरूप कसे व्हावे आणि एकत्र येऊन प्रसंगाचा सामना करावा याचा जणू धडा दिला. रास म्हणजे गोळा होणे. रास क्रीडा म्हणजे एकत्र होऊन किंबहुना एकरूप होऊन क्रीडा करणे होय. चोहीकडे शरदाचं शीतल चांदणं पसरलं होतं. पूर्वेचे मुखकमल त्या प्रकाशाने प्रफुल्लित झाले होते. चिरकाल विरहात असलेल्या कालमुखी सतीच्या कपोलांवर पतीला भेटताच ललिमा उमटावी त्याप्रमाणे दिशांची वदने उजळून निघाली होती. रात्री फुलणाऱ्या फुलांचा गंध वातावरणात भरून गेला होता. मंद सुगंधाने आणि धवल प्रकाशाने अत्यंत मोहक दिसणाऱ्या वृंदावनाकडे पाहून कृष्णाला वेणुवदनाची इच्छा झाली. बासरी जणू श्री कृष्णाच्या अधरी येण्यास अधीर झाली वाटावे इतक्या वेगाने अधर स्पर्श होताच मृदू मधुर स्वरांचा आविष्कार करू लागली. एरवी सगळ्या गोपी मिळून कुठेही जात असत. एक दुसरीची प्रतीक्षा करी. कुणाला धार काढायची आहे, कुणाला आपल्या मुलांना दूध प्यायला द्यायचे आहे, कुणी कामावरून परत आलेल्या पतीची वास्तपुस्त करीत आहे, सेवा मग्न आहे, कुणी पती येण्याची वेळ साधून स्वतःचा साज शृंगार करीत आहे. अशी ज्याच्या त्याच्या घरी कार्यमग्नता आहे. आणि श्रीकृष्णाच्या प्रीतिवर्धन करणाऱ्या गोड सुराची बासरीची धून कानावर पडली. त्या सुरांची जादूच अशी आहे की जो तो आपले काम विसरतो, जो तो आपले भान विसरतो. प्रत्येक जण लोहचुंबकाकडे खेचल्या जाणाऱ्या लोह कणासारखा त्या आवाजाच्या दिशेने पळत असतो. लोहाशी अंशीशी एकरूप होण्यास व्याकुळ आहे. त्यावेळी त्यांना त्यांच्या वस्त्रांचेही भान नसते. गोपींची कर्णकुंडले वेगाने त्यांच्याच गालावर आदळत असतात. त्यांच्या वेणीत माळलेले गजरे हेलकाव्याने सुटे होतात. त्यातील टवटवीत सुगंधी मोगऱ्यांची फुले रस्त्यातच विखरून पडतात. शरदाच्या पडलेल्या टिपूर चांदण्यांशी जणू ही स्पर्धा चालली आहे. धवल शुभ्र चांदणे आणि धवल सुगंधी फुलांचा सडा, फुलांच्या पायघड्या. श्रीकृष्ण त्यावेळी किशोर अवस्थेत होते. श्रीमद भागवताच्या अनेक भाष्यकारांनी कृष्णाचे वय त्यावेळी 11 वर्षाचे होते असे कथन केले आहे. भागवताध्यायांच्या चरित्राचा क्रम पाहिला तर रासक्रीडा झाल्यानंतर कुवलयापीठ, अरिष्ठासूर, चाणूर मुष्टिक, कंस उद्धारानंतर श्री गर्गाचार्याकडून उपनयन संस्कार आणि सांदीपनी ऋषींच्याकडे गुरुकुल वास झाला आहे. धर्मशास्त्रानुसार ही उपनयनास क्षत्रियांचा काल 11 वर्षे सांगितला आहे.
गौण काल 22व्या वर्षी सांगितला असला तरी त्या अनुक्रमाने पुढील चरित्रात भ्रमनिराश होऊ शकतो. त्यामुळे रासक्रीडेच्या वेळी श्रीकृष्ण अनुपनीत व किशोरच होते. रासक्रीडेकडे पाच भौतिक देहाची मदनधुंद खेळ या दृष्टीने पाहणे त्यामुळे आपोआपच अप्रस्तुत होते. असो, त्या वेणूची धून ऐकून गडबडीने हातात असेल ते काम अर्धवट टाकून जेव्हा गोपी वृंदावनाकडे निघाल्या तेव्हा त्यांच्या पित्याने, पतीने, भावाने, घरातील ज्येष्ठांनी आवरण्याचा प्रयत्न केला. तरीही ज्यांचे आत्मभान सुटले होते त्या सर्वजणी तशाच निघाल्या. काही आपल्यावर यांचाही अधिकार आहे हे भान ठेवून थांबल्या. त्यांनी आगतिकतेने डोळे बंद केले व कृष्णाशी तल्लीन होऊन श्रीकृष्णांच्या चरण कमलांचे ध्यान करू लागल्या. मनोमन तन्मय झाल्यामुळे त्या पापमुक्त झाल्या. अंतःकरणातील परमात्म्याशी मिठी पडली आणि पाप पुण्य दोन्हीही संपून त्या त्रिगुणातीत झाल्या. वेणुनाद लुब्ध गोपी जेव्हा वृंदावनात पोहोचल्या तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांचे स्वागत केले आणि विचारले, तुम्ही सर्वजणी यावेळी इथे कशा? प्रजात सर्व कुशल आहे ना? सांगा, मी आता तुमच्यासाठी तुमचे कोणते प्रिय करू? अशा रात्रीचे वेळी या वनात हिंस्र श्वापदे फिरतात. तुम्ही इथे थांबणे योग्य नाही. तुम्ही आपापल्या घरी परत जा. तुमच्या आप्तेष्टांना तुमच्या नसण्याने भयभीत करू नका. हे सुंदरींनो, तुम्ही माझ्यावरील प्रेमाने इथे आला असाल तर ते काही आश्चर्य नाही, कारण सर्व प्राणीही माझ्यावर उत्कट प्रेम करतात. स्त्रियांना स्वतःचे कल्याण हवे असेल तर पतिधर्म हा श्रेष्ठ उपाय आहे. वृद्ध, रोगी, मूर्ख, निर्धन, वाईट स्वभावाचा कसाही असला तरी पती पारायणताच पत्नीला उपकृत करते. तेव्हा घरी जा आणि स्वकर्मरत व्हा. कृष्णांचा गोपींना हा उपदेश त्याचे किशोरवय या एकत्रित विचार केला म्हणजे रासक्रीडेवरची चिखलफेक कशी निराधार आहे ते लक्षात येईल. लोहचुंबक व लोहकणाचा आकृष्ट होण्याचा भाग हा वरवर पदार्थ विज्ञानाची क्रिया दाखवणारा वाटला तरी लोहचुंबक लोहाचा, लोहकण तेही लोहाचेच, तेव्हा तात्विक दृष्टीने ते अद्वैत सिद्धीचे चपखल उदाहरण आहे. असो, श्रीकृष्णांच्या उपदेशाने गोपी आपल्या इष्टसाध्यापासून परावृत्त न होता म्हणाल्या, हे मनमोहना, सर्व जगताचा, या चराचराचा तू पालक मालक आहेस. तूच त्याचे रक्षणही करतोस, म्हणून तूच जगतपत्ती नाहीस काय? ज्ञानमार्गी साधक आत्मा परमात्मा संबंध ओळखून तुम्हीच त्याचे आत्मा आहात म्हणून तुमच्यावरच ते प्रेम करतात, तुमचीच भक्ती करतात. आम्ही त्याहून वेगळे कसे? गोपींच्या या युक्तिवादावर कृष्ण द्रवले आणि त्यांच्याबरोबर क्रीडा करू लागले. कृष्णाच्या हास्यवदनाला पाहून गोपींची मुखकमले विकसित झाली. त्यांच्या मुखावर जणू असंख्य गुलाब फुलले. त्यांच्या नेत्रातही जणू रक्तिम प्रवाह दिसू लागला. कृष्ण प्रत्येक गोपींबरोबर वेगवेगळी क्रीडा करू लागला. स्मित हास्य, नेत्रकटाक्ष, नखक्षत, परस्परालिंगन देऊन ते रमू लागले. स्वाभाविकच गोपींना आता गर्व झाला की आम्ही सर्वश्रेष्ठ स्त्रिया आहोत. त्यांचा अहंकार लक्षात येताच श्रीकृष्णांनी त्यांच्या गर्वहरणासाठी व त्यांच्यावर कृपा करण्यासाठी अंतर्धान क्रीडा केली. ते दिसेनासे झाले. कृष्ण दिसेनासे झाल्यावर गोपी कावऱ्या बावऱ्या झाल्या. निरतिशय दुःखाने त्या व्याकुळ झाल्या. रासक्रीडेत गुंग झाल्याने त्या क्रीडा पुन्हा पुन्हा आठवून आपण स्वतःही तसेच करू लागल्या. कृष्णाचे पदन्यास कसे होते, त्याचे हसणे बोलणे कसे असते, त्याचे हावभाव कसे असतात, त्याच रंगात रंगल्यामुळे गोपीही स्वतःला कृष्ण समजून त्याचे अनुकरण करीत एकमेकींना बोलू लागल्या. कृष्ण भक्तीचे वेग लागलेल्या त्या गोपी मीच कृष्ण आहे म्हणू लागल्या आणि एक दुसरीला कृष्णासारखे बोलू लागल्या. एक गोपी दुसऱ्या गोपीला मिठी मारून, कुठे गेला होता श्री कृष्णा? मला इथे व्याकुळ करून जाण्या इतका निष्ठुर कसा रे झालास? दुसरी गोपी तेथील अश्वत्थाला, पिंपळालाच बिलगून कृष्णाविषयी विचारू लागल्या. कुणी गोपी छकडाखाली, कुणी कृष्ण होऊन तिला लताप्रहार करू लागली. दुसरी उगाच छकड्यासारखी उलटून पडू लागली. एक जण पुतना झाली, दुसरी कृष्ण होऊन तिचे स्तनपान करू लागली. एक गोपी तर स्वतःला कृष्ण म्हणून दुसऱ्या गोपींच्या गळ्यात हात घालून कृष्णासारखी चाल चालून दाखवू लागली. एक म्हणाली, अरे व्रजवासींनो, वाऱ्या वादळाला पावसाला घाबरता कशाला? या, मी गोवर्धन उचलला आहे, या आश्रयाला या, याच्या खाली या. असे म्हणून ती आपला पदरच डोक्यावर उंच धरून उभी राहिली. तिच्या पदराखाली सर्व व्रजवासी यावे अशी तिची धारणा. यातील मर्म किंवा तत्व लक्षात घेतले पाहिजे. स्त्री ही जननी आहे, जन्मदात्री आहे, सगळ्या जगताला जन्माला घालणारी आहे. गोपी एक व्यक्ती विचारात न घेता तिच्यातले मातृत्व विचारात घेतले म्हणजे स्वतःला कृष्ण समजणारी गोपी सर्वांचीच माता ठरते.
आणि तिच्या कितीही बालकांना पदराखाली घेऊ शकते. तसेच ती कृष्ण म्हणून सगळ्या जगाचेच अंग ठरते आणि सगळीकडे असलेला मी माझ्यातला होऊ शकतो, माझ्यात सामावू शकतो. पदार्थ विज्ञानात शक्तीचे केंद्रानुवर्ती आणि केंद्र परावर्ती असे दोन भाग सांगितले आहेत. केंद्र परावर्ती शक्तीचे विस्थापन होते, एका शक्तीचे अनेक भागात प्रकटन होते. उलट केंद्रानुवर्ती शक्तींचे एकीकरण होते. या दोन्हीही वेळी ती शक्ती एकरूपच असते. तसेच परमात्मा आणि जीवात्म यात अदृश्य भिन्न शक्ती वाटतात. गोपींना मीच कृष्ण आहे वाटणारी भावना व्यवहारात वेडाचार वाटली तरी ती उच्च कोटीची केंद्रानुवर्ती भावना आहे. भागवतात तर असे स्पष्ट लिहिले आहे की कृष्ण भेटीसाठी विरह अग्नीने तप्त झालेल्या गोपींची त्रिगुणात्म आणि पांचभौतिक देह जळून गेले होते. श्रीकृष्ण अदृश्य झाले. त्या विरहाने वेडावलेल्या गोपी दिसेल त्याला श्रीकृष्णाचा पत्ता विचारित होत्या. फिरता फिरता त्यांना तिथे काही पदचिन्हे उमटलेली दिसली. त्या एकमेकींना म्हणू लागल्या, अगं हे बघ, कृष्णाची पाऊल खुणांची मालिका. हे चिन्हे नक्कीच माझ्या नंदनंदाचीच पदचिन्हे आहेत. नंदनंदनाचीच पदचिन्हे आहेत. बघ ना, त्यात हे ध्वज, हे कमल, हे वज्र, हे यव, ही सगळी राजचिन्हे परमात्मपद मुद्राच नव्हेत काय? तो नक्कीच इथे कुठेतरी आहे. एका गोपीने फुलांच्या माळा केल्या, दुसरीने तिसरीला उखळाला बांधले आणि ती मिठ्याच भीत असल्याची बतावणी करू लागली. अशा कृष्णमय भावलीला करीत त्या पुढे गेल्या. तिथे त्यांना त्या राजपद चिन्हासोबत नाजूक सुकुमार पदचिन्हेही दिसू लागली. क्षणभर स्तब्ध होऊन त्या अधिकच व्याकुळ झाल्या. कृष्णा, ही कोण रे? तुझ्याबरोबर आम्हाला सोडून तू हिच्यासाठी अदृश्य झालास काय? हीच तुझी श्रेष्ठ आराधिका आहे की राधिका? सखींनो पहा, इथून पुढे कृष्णाचीच पावले दिसत आहेत. अर्थात त्यांनी तिला उचलून घेतले असेल काय? या कल्पनेने तर ती अधिकच बेभान झाली. श्रीकृष्ण माझाच आहे म्हणून आपण जे वागलो ते चुकलेच असा गर्व करणे बरे नव्हे. असा पश्चाताप करताच ती मूर्छित झाली. बाकीच्यांनी हे दृश्य पाहिल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले. हळूहळू पूर्वपदावर स्थिती येऊ लागली. चंद्राचे चांदणे संपले. अंधाराचा प्रादुर्भाव झाला. गोपींनी शोध सोडून दिला व त्या परत वाटेला लागल्या. कृष्ण परमात्म्याला भेटणे, त्यासाठी व्याकुळ होणे, विरहात जळणे हे भाव सगळे केवळ वर्णनाने सार्थ होत नाहीत. तिथे प्रत्यक्ष परिणाम दृश्यता लागते आणि हे शृंगार रसाविषयी प्रगट होऊ शकत नाही. म्हणून रासलीला ही शृंगार रस पूर्ण आहे. शिवाय परमेश्वर पंचभूतात्मक आधी व्याधी मुक्त असून कोणत्याही विकारापासून मुक्त केवळ रसात्मक आहे. वेदांनी त्यांची ओळख देताना रसोवैसह असे त्याचमुळे म्हटले आहे. श्रीकृष्णाची रासलीला विचारवंतांना, साहित्यिकांना आणि त्यांचे चिंतन परिशीलन करून श्रीकृष्ण चरित्रावर उपरोधिक किंवा उपहासात्मक साहित्य निर्माण करण्यासाठी आयतीच संधी उपलब्ध झाल्यासारखी वाटते आणि वैषयिक अधिष्ठानावर ते विकृतीचे मनोरे उभारतात. भगवान श्री मदांध शंकराचार्यांनी त्यांच्या तत्वप्रतिपादनात म्हटले आहे, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथम कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हजारो ग्रंथात जी गोष्ट सांगितली आहे ती मी केवळ अर्ध्या श्लोकात सांगतो. सत्य प्रतिपादन करण्यासाठी, सत्याला प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, ते पटवून सांगण्यासाठी, ते उलगडून दाखवण्यासाठी कोटी कोटी ग्रंथ लिहिले असतील. ते सगळे अभ्यास करून जे गवसणार आहे ते सत्य म्हणजे जीव हा ब्रह्मच आहे, दुसरा कुणी नाही. भागवत ही प्रेमकथा नाही, ती भक्तिकथा आहे. भक्तीचे अधिष्ठान असल्यावर त्याचा विस्तार हा विकार कसा असेल याचा विचार झाला पाहिजे. विषयाचा पूर्वापर संबंध सोडून केलेले चिंतन चिंताजनकच ठरते. असो, रास म्हणजे काय? रास म्हणजे ढीक. रास करणे म्हणजे एकत्र करणे, गोळा करणे. या दृष्टीने श्रीकृष्ण, गोपी, राधा सगळेजण एकत्र येऊन खेळ खेळले, गॅदरिंग असा वरवरचा अर्थ सहजपणे प्रगट होतो. सध्याच्या काळात स्त्री पुरुष समानता मानणाऱ्या किंवा त्याचाच आग्रह धरणाऱ्या काळात तरी हा आक्षेप जिवंत राहू शकत नाही. उलट पक्षी द्वापर युगापासूनच स्त्री पुरुष समानतेचे बीज अंकुरले असे म्हणून आपल्या अंतःकरणाला आणि विचारांनाही विशालता प्रदान करणे शक्य झाले असते आणि तो विचार रुजविणेही सहज साधले असते. असो, ज्योतिषशास्त्रात ही रासचीच क्रीडा असते. शास्त्राचा संभार मोठा आहे तेव्हा या अर्थाची कल्पनेची परिधी मर्यादितच आहे, पण चपकल आहे. 2 पूर्ण नक्षत्र प्लस 1 पाव नक्षत्र एकत्र गोळा केले की
रास होते आणि त्या राशीवर बसलेल्याचे खेळ होतात. कधी कधी खेळ खंडोबाही होतोच. जीव जगत जगदीश्वर, या जगत ही जगदीश्वरांची माया आहे. जगतात जीवाचा खेळ म्हणजेच तर प्रपंच आहे, जगरहाटी आहे. जीवाला जगदीश्वरास मिळवण्यासाठी मधला जगतच खंदक पार करावा लागतो. जीवो ब्रह्मैव नापरः चे ज्ञान जीवाला झाले तर खंदक कोरडा पडतो. जगत माया आहे, मायेत ओलावा आहे. जगताविषयी कोरडेपणा वाटू लागला की जगदीश्वर जवळ येतो. जगत जीव ही जगदीश्वराचीच निर्मिती असल्यामुळे त्याला जीवात जगतात येणे सहज शक्य आहे. जगदीश्वर आणि जगत हे दोन्हीही जगत व्यापक आहेत. त्या मानाने जीव पावभरही नाही. या संवाद दोनच्या मिश्रणाची अर्थात जगदीश्वर जगत जीव यांची गोळाबेरीज जेव्हा एक रास होते तेव्हा रासक्रीडा होते. हा जगदीश्वरच जगतात व जीवात सामावून खेळ करवतो तेव्हा ती रासक्रीडा होते. एका जगदीश्वराचे असंख्य अंश होतात, भाग होतात आणि एकत्र होतात. तिथे कुणी गोपी नाही, कुणी गोप नाही, कुणी राधा नाही की कुणी कृष्णही नाही. मग स्त्री पुरुष भेद असेलच कसा? 2 नक्षत्र प्लस 1 पाव मिळून त्यांची रास झाल्यावरही त्या राशीचेच असलेले परिणाम, त्या जातकाची स्थिती परिस्थिती दृग्गोचर होते. वेगवेगळ्या नक्षत्रांचे परिणाम व अनुभूती येत नाही. जी येते ती एकरूपतेनेच येते. त्याबद्दल वेगळे बोलणे हे शब्दश्चल असते. तसेच जीवाबद्दल व जगताबद्दल बोलणे म्हणजे अक्षरांची शब्दांची गणिते होतात, शब्दांचे डोंगर होतात. त्यात एक मिळवला की ते सगळे एकरूप होतात, पूर्ण होतो. पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्ण शिल्लक राहते. ब्रह्मदेवाने मायेने सर्व गोप बाल वत्स गायी गुप्त केल्या, पूर्णातून काढल्या. त्यावेळी कृष्णाने तशीच तितकी रूपे धारण केली व पूर्ण जशीच्या तसे केले. पूर्ण शिल्लक राहिले. रासक्रीडेत भगवंत गोपी एकरूप झाल्या तेव्हा पूर्णात पूर्ण हे पूर्णच राहिले. हीच रासक्रीडा आहे. गोपीगीत, गोपींचे सांत्वन. कृष्णमय झालेल्या गोपी भगवंताच्या नाहीसे होण्यामुळे व्याकुळ अंतकरणाने व्रजात परत जात असताना वाटेत एकमेकींना कृष्णाचे गुण वर्णन करून सांगू लागल्या. प्रेम विराह वगैरे भावना आराध्याविषयी एकरूपता नाही तोवरच जाणवत असतात. श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात, अद्वैतम कल्पये सर्वत्र द्वैतम गुरु सन्निधौ. जग व्यवहार करताना सुखदुःखांच्या संदर्भात अयम निज परोवेत्ती हा भाव प्रगतीला, आध्यात्मिक प्रगतीला बाधक आहे. विनिमयापुरती सोय सवलत इतकरच, पण अंतकरणात उदारताच हवी. असं भावनिक अद्वैत कल्याणकारकच आहे आणि द्वैत अहितकर आहे. मात्र केवळ गुरु यथार्थत्व देणारे, आत्मभान देणारे, आत्मज्ञान देणारे असल्यामुळे तिथे अद्वैत कल्पने प्रगती खुंटविणारे ठरते. गुरु सन्निध नित्यद्वैतच राखावे म्हणजे ते हितोपदेश पात्र होते. अन्यथा शिष्य स्वतःला गुरु समजून वागू लागला तर अधपतनाला वेळच लागणार नाही. गोपी कृष्णमय झाल्या असल्या तरी देहभाव असल्याने त्या सहमाधुर्य रस पानाला वंचित झाल्या होत्या. म्हणून कृष्ण गुणगानात रमल्या होत्या. त्या गुणगान करताना म्हणू लागल्या, हे प्रिय, तुझ्या व्रजवासामुळे प्रत्यक्ष लक्ष्मीही इथे कायम वास्तव्यास आहे. या आमच्या नगरात त्यामुळे जिकडे तिकडे सुखसमाधानाचे वातावरण असते. जिथे लक्ष्मी नाही तेथील जीवनाला काही अर्थच उरत नाही. कारण लक्ष्मी योगाने सर्व साध्य साधतात आणि तो लक्ष्मीयुक्त सर्व गुणसंपन्न ठरतो. सर्वे गुणा कांचन माश्रयंते असे त्यामुळेच तर म्हणतात. तुमच्या प्रेय प्राप्तीसाठीच ज्यांनी आतापर्यंत जीव रक्षण केला आहे त्या आम्ही दशदिशांना तुला शोधित आहोत. हे मनोरंजना, तुझी निशुल्क सेवा केली, अनिर्बंध दासत्व केले. तुझे कमलमुकुल सुदृश्य नेत्र आमच्या हृदयांना मात्र घायाळ करतात. हे प्राणप्रिया, नेत्र कटारीने तू प्राणहरण केले, हा वध नाही काय? यमुनेच्या विषारी पाण्यापासून कालिया दमनाने व्रजवासींचे रक्षण केला. अघासुर वत्सासुर इंद्राच्या अतिवृष्टीच्या रूपाने आलेल्या अरिष्ठाला, व्योमासुराला परास्त करून तू आमचे सर्वांचे रक्षण केलेस. तू सर्वांचा तारक आहेस. ब्रह्मदेवांच्या विनंतीवरून जगाच्या रक्षणासाठीच तू अवतार घेतलात. भयग्रस्तांचे भय दूर करून त्यांचे कल्याण तुम्हीच करता. कालियाच्या मस्तकावर आपल्या चरण कमल स्पर्शाने त्याचा विषदाह शांत झाला. आमच्या हृदयातही असाच वीरदाह उसळला आहे. तो कदाचित तुझ्या चरण स्पर्शासाठीच आसूसला असेल. तेव्हा तू लवकर तुझे पदचिन्ह आमच्यावर अंकित कर. तुमच्या मुखातून आलेली वाक्ये पंडितांनाही मोहित करतात.
आम्हाला मात्र एकांतात बोललेली वाक्य आठवली तरी आमच्या अंतःकरणात कालवा कालव होते. चित्त वाट चुकलेल्या पाखरासारखे आकाशात भिरभिरत राहते. गोचारण करून परत येताना श्रांत मुखावर रुळणारे कुरळे केस पाहिले की कमलपुष्पावर सारखे गुंजारव करीत फिरणाऱ्या भृंगाप्रमाणे वाटते. ते दृश्य पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी आमचे नेत्र आसुसले आहेत. एक क्षणही तुमच्या विना एक युगासारखा वाटतो आहे. थट्टा मस्करी करीत प्रेमळ दृष्टीने आमच्याकडे पाहणे, आमच्या मनात प्रेमभाव जागृत करणारे असे आणि लक्ष्मी निवास असलेले तुमचे विशाल वक्षस्थल पाहताना आमचा दाह शीतल होत असे. असे माहीत असूनही तुम्ही या वनात अशा एकट्याला सोडून कसे गेलात? हे गोपीजन वल्लभा, आम्ही आपले पती पुत्र बंधू बांधव घरदार या सर्वांचा त्याग करून आलो असताना तू असा का अंतरलास? त्या वंशी काष्टाने तुला फार मोहविले काय? तिच्याच प्रमाणे आम्ही वंशवृक्ष व्हावे आणि ते आमच्या देहाचे छेदन करून त्यात मर्मरंध्रेकडून तू आम्हाला अधरामृत द्यावे. त्या निश्चेष्ट काष्टात फुंकर मारून त्याचे जीवन मधुर सुरस करतोस, असेच आमचेही जीवन कृतार्थ कर. अतिप्रियतम भावाने त्या गोपी कृष्णाला भगवंता, बाळा, प्रियतमा, वीरा अशा अनेक प्रकारे संबोधत होत्या. कृष्ण त्या सर्वांचा हृदयस्थ होता. जणू त्यांचा बहिष्कर प्राणच होता. आपले प्राणच गेले अशा भावनेने गोपी रडू लागल्या. श्री शुकाचार्य परीक्षितीला म्हणाले, राजा, तू गोपींचा तो विलाप ऐकून भगवंताचे हृदय द्रवले. कृष्ण करुणाघन आहेत. ते त्रशार्तावर करुणा जलाचा वर्षाव करतात. ते त्या विलाप करणाऱ्या गोपींच्या मध्ये एकदम प्रगट झाले. एक नटखट हास्य त्यांच्या मुखावर विलसत होते. गळ्यात त्यांना प्रिय असलेली रंद पुष्पमाला होती. पितांबर धारण केला होता. त्याची झळाळी सर्वदूर पसरली होती. त्यांना पाहताच निश्चेष्ट पडलेल्या शरीरात प्राणांचा संचार होताच. ते ताडकन उठून उभे राहावे. वसंताच्या आगमनाने झाडावर, वेलीवर, फुलावर नवे नवे सगळ्या आसमंतावरच टवटवी यावी. प्राणकंठाशी आलेल्या चकोराला चंद्रमुख दिसावे. चातकाच्या आ करून पसरलेल्या चोचीत स्वातीचा थेंब पडावा. तसा त्या गोपींच्या देहात प्राणाचा, चैतन्याचा, चेतन परमात्म्याचा संचार झाला. त्यांना तो आनंद प्रगटच करता येईना इतके ते हर्षविभोर झाले. कुणी कृष्णाचे दोन्ही हातच हातात घेऊन कुरवाळू लागली. कुणी क्रुद्ध होऊन मोठे डोळे करून कृष्णाकडे एकटक पाहू लागली. एक गोपी कृष्णाकडे असे बघू लागली की जणू ती कृष्णाला डोळ्याने प्राशन करून हृदयात ठेवत आहे. एखाद्या साधकाला, मुमुक्षला परमात्मा भेटला म्हणजे तो जसा त्रिविध ताप मुक्त होतो व परमानंदात निमग्न होतो, तशा त्या गोपी विरह व्यथा विसरून अत्यानंदाने बागडू लागल्या. कृष्णांनी त्या गोपीवर प्रसन्न होऊन त्याच्याबरोबर यमुनेच्या वाळवंटात प्रवेश केला. त्या दिवशी शरद ऋतूतील पौर्णिमा होती. जिकडे तिकडे शुभ्र धवल शीतल अशा चांदण्यांची शिंपण झाली होती. निशिगंधासारख्या रात्री फुलणाऱ्या फुलांचा मंद सुगंध घेऊन धुंद समीर वाहत होता. अशा मोहक वातावरणात सर्वांची मने नुकत्याच उमललेल्या कुंद कळ्याप्रमाणे टवटवीत प्रसन्न झाले होते. प्रसन्न झालेल्या गोपींनी आपल्या वक्षस्थळावर आच्छादित केलेली वस्त्रे काढली. ती कृष्णासारख्याला बसण्यासाठी अंतरली. भक्तांच्या योग्यांच्या हृदयातच बसणाऱ्या भगवंताला हृदयावरणाचे प्रतिकात्मक आसन केले. सर्वजणी श्रीकृष्णांच्या भोवती गोळ्या झाल्या. प्रत्येकीला आपल्या इष्टाची दृष्टादृष्ट हवी होती. कुणी कृष्णाच्या हातांना हात घेऊन कुरवाळत होते. कुणी त्याचे पाय आपल्या मांडीवर घेऊन दाबून देत होते. कुणी त्याच्या कुंतल केसातून आपली मऊ मुलायम बोटे फिरवीत होती. आपण प्रेम करतो हे माहीत असतानाही कृष्ण आपल्यातून निघून लुप्त झाला म्हणून रागावलेली गोपी म्हणाली, कृष्णा, प्रेम करणाऱ्यावर प्रेम करणारे काही लोक असतात. ते न करणाऱ्यावरही प्रेम करणारे असतात. ते तर ठीक आहे, पण प्रेम करणाऱ्यावर व न करणाऱ्यावरही प्रेम न करणारे जे असतात त्यांना काय म्हणावे? राजा भर्तहरीच्या नीती शतकात असाच प्रश्न आहे. एके पुरुषाः परार्थ घटकाः स्वार्थान परित्यज्य ये सामान्यस्तु परार्थ मुद्यमः भूतः स्वार्था विरोधेन ते मी मानुष राक्षसा परहितम स्वार्थाय निघ्नन्ति ये निघ्नन्ति निरर्थकम पराहितम तेकेन जानीमहे. या श्लोकात 4 प्रकारची माणसे सांगितली आहेत, पण पहिल्या तिघांना काही नाव तरी ठेवता येईल, कारण दुसऱ्याच्या हितासाठी स्वार्थत्याग उत्तम पुरुष, दोघांच्याही स्वार्थाचा विचार करणारे सामान्य जन, स्वार्थासाठी परहिताचा नाश करणारे राक्षस असतात.
पण स्वार्थ नसूनही उगाच दुसऱ्याचे नुकसान करणाऱ्याला काय म्हणावे? इथे गोपी प्रेमाविषयी निर्विकार असणाऱ्याला काय म्हणावे असा प्रश्न करतात. खरे तर भगवंताच्या प्रेमाविषयी बोलताना संतांनी एशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती असे म्हटले आहे. भगवंतांनी उत्तर देताना हेही लोक 4 प्रकारचे असतात असे सांगितले आहे. एक आत्मलीन झालेले, जे सर्व कर्तव्य कर्मे करून निवृत्त झालेले आहेत. 3 प्रेमीजन अनभिज्ञ. 4 जाणीवपूर्वक गुरुतुल्य लोकांचा द्रोह करतात ते. गोपींचा रोग कृष्णाच्या कृतीवर असला तरी कृष्णाने त्यातील मर्मच समजावून सांगितले आहे. प्रेम करणाऱ्यावर मी प्रेम दाखवित नाही, ते त्यांची चित्तवृत्ती सदैव माझ्यातच राहावी व त्यांचे कल्याण व्हावे म्हणून. पण तुम्ही तर सर्व काही त्याग करून माझ्या चित्तवृत्तीने स्थिर झालात. मी तुमचाच ऋणी आहे, तेव्हा लौकिक तत्व जाणून मला ऋणमुक्त करा. श्री शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, भगवंताचे ते मधुर भाषण ऐकून गोपींचा विरह संताप समाप्त झाला. त्या एकमेकींच्या हातात हात घालून उभ्या राहिल्या. त्यांच्याबरोबर भगवंतांनी रासक्रीडा सुरू केली. भगवंतांनी अनेक रूपे धारण केली. प्रत्येक गोपीच्या गळ्यात त्यांनी आपला हात टाकला. त्यामुळे प्रत्येकीला वाटू लागले, कृष्ण माझ्याच बरोबर आहे. गोपींचे अत्यंत प्रेम कृष्णावर असल्यामुळे त्यांना तो माझाच आहे असे वाटू लागले. कृष्ण कुणाबरोबर बोलू लागला, कुणाबरोबर खेळू लागला, कुणाबरोबर हसू लागला, तरी त्या त्या ठिकाणी गोपी स्वतःला कल्पायच्या. त्यामुळे कृष्णाची प्रत्येक क्रिया, प्रत्येक चेष्टा, प्रत्येक खोडी आपल्याशीच आहे असे तिला भासत असे. अशा प्रकारे सगळ्या गोपींसह चाललेली ती महारास क्रीडा प्रत्यक्ष पाहण्यासाठी आकाशात सगळ्या देवांनी, गंधर्वांनी त्यांच्या पत्न्यांसह येऊन गर्दी केली होती. स्वर्गीय पुष्पांचा वर्षाव होऊ लागला. अनेक प्रकारची मंगलवाद्ये वाजू लागली. गंधर्व मंगलगान करीत भगवंताच्या कीर्तीचे गुणगान करू लागले. भगवंताबरोबर नाचताना गोपल्लनांच्या पायातील पैंजणांचे छुमछुम निनाद होत होते. त्यांच्या हातातील कंकणेही त्या सुरात सूर मिसळून किणकिण करू लागली. त्या सुवर्ण कांतिमय अशा अनेक गोपींमध्ये नीलवर्ण भगवंत पिवळ्या धमक मण्यात नीलमणी बसविल्याप्रमाणे शोभून दिसू लागले. नादलुब्ध अशा त्या नृत्यात गोपी तल्लीन झाल्या होत्या. हाताचे हावभाव, पायांचे पदन्यास नेत्र विभ्रम करीत नृत्य करू लागल्या. नाचून नाचून थकल्यामुळे त्यांच्या कपोलावर घामाचे बिंदू उमटू लागले. केस मोकळे होऊन त्या ओल्या कपाळावर, गालावर चिकटून वेगवेगळी रेखाकृती करू लागले. कानातील कुंडले प्रकाशाचे किरण परावर्तित होऊन चेहऱ्यावर नक्षी काढू लागले. कुणी श्रांत झालेली कृष्णाच्या खांद्यावर स्वतःचे मस्तक विसावू लागली. कुणाची ओढणी त्याची जागा सोडून कृष्णाच्याच अंगावर बसत होती. केशर कुंकुमार्चित वक्षस्थलावरची ती ओढणी ओढून केशर कणासहित कृष्णाला बिलगायची. आणि कृष्णाच्या गालाला केशर लागायचे. ते पाहून गोपीला परमानंद व्हायचा. एक गोपी राग रागिनी आळवून कृष्णस्तुती करू लागली. कृष्ण म्हणाले, वा 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 वा. दुसरी वेगळ्याच तालात गाऊ लागली. कृष्णाच्या कौतुक मिश्रित शब्दाने व अधूनमधून होणाऱ्या त्याच्या स्पर्शाने त्या अधिकच मोहरून जात होत्या. कृष्णाच्या हाताचे कुणी चुंबन घेत होती, कुणी कृष्णाच्या मुखात विडा देत होती. कृष्ण कुणाला अर्धा विडा देत होता, तर कुणाला नखक्षत करीत होता. नाचताना गोपींच्या वेणीतील माळलेली मोगऱ्यांची फुले हेलकावे खाऊन गळून पडली होती. ती इतकी इतस्त विखुरली होती की जणू मोगऱ्यांच्या फुलांचा सडा टाकला आहे. वातावरण त्या सुगंधाने धुंद झाले होते. आता भगवंतही गोपींशी क्रीडा करू लागले. रेमे रमेशो व्रजसुंदरी भीरथा अर्भक स्व प्रतिबिंब विभ्रमः. एखादे लहान बालक हातात आरसा घेऊन आपल्याच रूपाशी खेळते, तसे आमच्या लहानपणी आम्ही हटकूनच अंगणात एक आरसा ठेवीत होतो. एखादी चिमणी यायची, त्या आरशासमोर बसायची, इकडे तिकडे पाहायची आणि चोंचीने चोंचीला स्पर्श करायची. कुणी पाहत तर नाही ना याची खात्री करण्यासाठी पुन्हा इकडे तिकडे मान वळवायची, पुन्हा चुंबन घ्यायची. त्यावेळी तो फक्त खेळ होता, विरंगुळा होता. पण त्यातले अध्यात्म समज आल्यावर उलगडलं. रासात कृष्ण रमारमेश आपल्याच प्रतिबिंबाशी खेळत होता, गुदगुल्या करीत होता, नखाने सौंदर्य स्थळावर क्षती करीत होता, मिठ्या आलिंगन देत होता, चुंबनही घेत होता. हे आपलेच आपल्याशी खेळणे आहे. इथे स्त्री पुरुष भेद नाही, म्हणून ती काम क्रीडाही नाही. गोपींना कृष्णाने अधरामृत प्रदान केले असे वर्णन आले आहे. अधरामृत म्हणजे जो पृथ्वीवर
धरेवर मिळत नाही ते अमृतपान करून कृष्णांनी सर्वांना अमर केले आहे. भक्तांची भक्ती अमर केली असा याचा अर्थ आहे. परीक्षिताने विचारले, हे ब्रह्मन, भगवंताचा अवतार तर धर्मरक्षणार्थ झाला, मग हे अधर्म कर्म परिस्त्री विहार कसा केला? राजांचा हा प्रश्न वरवर मर्मभेदक वाटला तरी त्याचे समर्थन धर्ममर्यादित कसे आहे हे श्री शुकाचार्यांनी सांगितले. श्री शुक म्हणाले, राजा श्रेष्ठ पुरुषांचे वागणे वरवर धर्माचे उल्लंघन करणारे वाटले तरी त्यामागे एक उपदेशाचा झरा असतो. त्यांचे आचरण स्वतःच्या आचरणात आणले तर त्यांचा नाश होतो. शंकरांनी समुद्र मंथनातून निघालेले विष प्राशन केले आणि त्याला कंठ मर्यादेतच बंधन केले. दुसऱ्या कुणी प्राशन केले तर नाशच नाही का? स्वतः समस्या संकटे ग्रहण करून इतरांचे कल्याण करा, हा त्यांचा उपदेश अनुकरणीय आहे. त्यांची प्रत्यक्ष कृती नव्हे, म्हणूनच ते शंकर आहेत. शं करोतीति शंकर, शं म्हणजे कल्याण. तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या प्रियाशी कसे वागावे याचा माणसाचे रूप घेऊन दिलेला हा वस्तुपाठ आहे. गोपी भिन्न भिन्न आहेत, तितके त्यांचे कृष्ण प्रियकर आहे, ज्याची त्यांनी क्रीडा करावी. कृष्ण एकोहम बहुश्याम चे चित्रीकरण आहे. स्त्री पुरुष भेद नसून तिथे अद्वैताचे प्रात्यक्षिक दाखवले असल्यामुळे काम क्रोधादी पांच भौतिक शरीराचे गुण तिथे अस्तित्वात नाहीतच. निर्गुण ब्रह्माचे निर्गुणत्व आहे. हा रास सुरू असताना गोपांमध्ये त्यांच्या स्त्रिया त्यांच्या सोबतच असल्याचे समाधान आहे. त्यांना त्या कृष्णाकडे आपल्याला सोडून गेल्याची तक्रार नाही. हीच माया आहे आणि हेच ब्रह्म आहे. श्री शंकराचार्यांचे जीवो ब्रह्मैव नापरः या वचनाचे हे प्रत्यक्ष दर्शन आहे. रास महारास समाप्त झाला. पहाट धर्तीवर उतरू लागली. चंद्रप्रकाश मंद झाला. इच्छा नसूनही सर्व गोपी आपापल्या घरी निघून गेल्या. या दृष्टिकोनातून रास पंचाध्यायीचे चिंतन मनन केले तर कुणीही जीव भक्तिप्रेमाने ओथंबून जाईल आणि तो कामजयी होईल. नंतर सुदर्शन वंशकचूड उद्धार केला. युगलगीत. श्री शुक म्हणाले, कृष्ण जेव्हा वनात गोचारण्यासाठी जात तेव्हा गोपी त्यांचे रूप आठवून एकमेकींना सांगत की, सखे, कृष्ण जेव्हा त्याची मान किंचित झुकवून मुरली ओठाशी धरतो आणि त्यात फुंकर घालून कर्णमधुर तान छेडतात तेव्हा ती तात ऐकून आकाशात भ्रमर करणाऱ्या सिद्धाच्या पत्नीही भान विसरतात आणि बेभान होतात. त्यांना त्यांच्या वस्त्रांचेही भान राहत नाही. कुठे भ्रमण करायचे तेही विसरून जातात. हा नंदनंदन जेव्हा बासरी वाजवतो तेव्हा दुःखितांचे दुःख विसरतात आणि प्रसन्न होतात. प्रजातील गायी बैल हरिण सर्व प्राणी मुग्ध होऊन जागेवरच थांबतात. गवताचा घास तसाच तोंडात ठेवून आपले कान टवकारून ते आवाजाच्या दिशेकडे पाहतच राहतात. त्या नादाने वेली आणि झाडे हे फुलाफळांनी बहरून येतात. वृक्षांच्या फांद्या खाली झुकतात, जणू ते कृष्णचरण स्पर्श करू इच्छितात. वेली फुलांचा वर्षाव करून जणू कृष्णाची पूजा करतात. फुलातून मकरंद बरसत असतो. त्यांच्या धुंद गंधाने असंख्य भुंगे गुंजारव करीत थव्याथव्याने फिरतात. त्या सुमधुर स्वरांना तशीच साथ देत कृष्णवर्णी मेघही गडगडाट करतात. आपल्यासारखाच रंग असलेल्या कृष्णांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ते कृष्णाच्या बरोबर त्याच जात त्यांना सावली प्रदान करीत होते. त्याला अत्यंत प्रिय असलेली तुळशी माला सदैव त्यांच्या गळ्यातच विराजमान असते. आता सूर्यही क्षितिज पार करीत आहे. ते नंदनंदन गाई वासरांना घेऊन व्रजात येतच असतील. दिवसभर तो समोर नसल्याने त्याचेच चिंतन दिवस ढकलावा लागतो. भगवंताचे असे अखंड चिंतन करीत राहणे ही श्रेष्ठ भक्ती आहे. त्यांच्या लीला चरित्राचे गायन करणे, त्यांच्या नामाचे चिंतन करणे, त्यांचा रूपवेध घेणे जीवनाला कृतार्थ करणारे आहे. लीला गायनाचे चित्तशुद्धी तर होतेच, पण घरात केलेल्या भजनानेही घरात पावित्र्य नांदते, स्वास्थ्य नांदते. पावित्र्याचेच दुसरे नाव आरोग्य संपन्नता आहे. व्याधीचे दुसरे नाव पाप आहे. भगवत चिंतनाने सर्वत्र सुख नांदते. श्रीकृष्ण गोधन घेऊन व्रजात प्रवेश करीत होते. त्याच वेळी एक महाकाय बैल आला. त्याने सगळीकडे प्रचंड नासधूस केली होती. तो मोठ्याने हंबरला तरी भीती वाटू लागली. गाई वासरे सुसाट पळत सुटली. कृष्णांनी ते पाहिले. भिनाऱ्या सर्वांचे सांत्वन केले आणि त्या बैलाकडे पाहिले. तो अरिष्टासूर वृषभाच्या रूपाने आला आहे हे जाणले आणि त्याला आव्हान देत समोर उभा राहिला. चेकाळलेला वृषभासूर शिंगे रोखून कृष्णाकडे आला. कृष्णाने दोन्ही शिंगे बळकट हातांनी पकडून त्याला मागे ढकलले. तो पुन्हा जोर लावून कृष्णाच्या अंगावर धावून आला.
कृष्णाने पुन्हा शिंगे पकडून त्याला आडवा पाडला. त्याची शिंगे उपटून तीच त्याच्या अंगात घुसवून त्याला ठार मारले. हे दृश्य पाहून गोपगण निश्चिंत झाले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. तिन्ही त्रिभुवनात संचार करणाऱ्या नारदांनी कंसाला कळ लावली. कंसा, तुझ्या हातातून निसटलेली ती यशोदेची कन्या होती. देवकी पुत्र तर नंदाघरी नंदनवन फुलवीत आहे. अरिष्टासुराचा विमोड त्यानेच केला आहे. हे ऐकताच कंस क्रोधाविष्ट झाले. त्याने केशी नावाच्या दैत्याला बोलावले. त्याला रजात जाऊन बलराम कृष्णाला मारून टाक असे सांगितले. चाणूर मुष्टिक यांनाही तयार राहण्यास सांगितले. माहुताला बोलावून मत्त झालेल्या कोलया पीड नावाच्या हत्तीला घेऊन दाराशी थांबण्यास सांगितले. कृष्ण दिसताच त्याचे वर तो हत्ती सोडायचा. तो कृष्णाला चिरडून टाकील. तेव्हा तेथून सुटलाच तर चाणूर मुष्टिक या आडदांड मल्लांच्या हातून कुस्तीत मारले जाईल. त्या आखाडाच्या चौफेर जनतेची बसण्याची उत्तम सोय करा, म्हणजे सगळे प्रजाजन तो प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतील. अशी कृष्णनाशाची काटेकोर व्यवस्था कंसाने केली आणि अक्रूराला बोलावून सांगितले. अक्रूरा, तू रजात जाऊन कृष्ण बलरामाला आणि सर्वच गोपजनांना मथुरेत धनुष यज्ञाच्या निमित्ताने आमंत्रण देण्यास पाठवले. कंसाने कृष्णाला मारण्यासाठी केलेला बंदोबस्त पाहून अक्रूर म्हणाला, महाराज, आपण म्हणता ते योग्यच आहे. स्वतःवरील मृत्यूभय निवारण्यासाठी आपण प्रयत्न करता आहात हे ठीकच आहे. पण आपल्या प्रयत्नांना मिळणारे यशापयश मात्र सर्वस्वी दैवावरच अवलंबून असते. माणूस मनोराज्य करतो, अनेक योजना आखतो, त्या अंमलात आणण्यासाठी तनमनाने कष्टही करतो, पण दैवयोगाच्या अभावी ते व्यर्थ ठरतात. तेव्हा दैवाच्या अनुकूलतेचा विचार अवश्य आहे. कंसाच्या मृत्यूचे कारण देवकीचा 8वा पुत्र आहे. हे कळल्यापासून कंसाने उपाययोजना केल्या आहेत. देवकीला संपवल्यावर 8वा पुत्र होईलच कसा, म्हणून तिला त्याने मारण्याचा प्रयत्न केला. तिची सगळी मुले देण्याचे अभिवचन दिल्याने पहिला प्रयत्न फसला. 6 मुले मारली तरी 7वी माया आणि 8वा कृष्ण हातून सुटले. हाही प्रयत्न फसला. नंतर अनेक दैत्यांना गोकुळात पाठवले, पण सर्वांना कृष्णाने संपवले. अशा अनेक वेळा आलेल्या अनुभवामुळे अक्रूर कंसाचे काका त्या अधिकाराने कंसाला कर्मफळावरचे आपले स्वामित्व स्वाधीन नसल्याचे सांगतात. अन्यथा कंस राजा आहे. बापाला त्याने कारागृहात टाकले आहे. बहीण मेवण्यालाही बंदी केले आहे. अशा राजाला त्यांच्या चुलता उपदेश कसा करेल? दुर्योधनाला उपदेश करण्याचा प्रयत्न विदुराने केला, तेव्हा त्यांना सभागृहातून निष्कासित करण्यात आले होते. हे त्याचेच प्रतिबिंब आहे. तरीही राजाज्ञा म्हणून अक्रूराने गोकुळात जाण्याचे मान्य केले. कंस आपल्या महालात आणि अक्रूर आपल्या घरी गेला. इकडे आधीच केशी आणि व्योमासुराला गोकुळात पाठवले होते. तो एका मोठ्या घोड्याचे रूप घेऊन खिदळत निघाला. त्याच्या प्रचंड वेगाने धरणी कंपायमान होऊ लागली. त्याच्या खिंकळण्याच्या आवाजाने प्रलय झाल्यासारखा गडगडाट होऊन सगळे गोपजन भीतीने थरथर कापू लागले. हे पाहून श्रीकृष्ण स्वतःच त्याच्या समोर आले आणि त्याला आव्हान देऊ लागले. केशी उधळला. लालबुंद डोळे करून तो कृष्णाच्या अंगावर धावला. श्रीहरींनी एका ठोश्यात त्याला 400 हात लांब फेकला. थोड्या वेळाने तो सावध झाला आणि पुन्हा हल्ला करायला सरसावला. तो धावत कृष्णाच्या अंगावर आला आणि दोन्ही पायाने जोरात मारले. तोच कृष्णाने त्याचे दोन्ही पाय पकडले व तोंडातच बुक्का मारला. तो तापलेल्या लोखंडाच्या कांबीसारखा मध्ये मध्ये जाऊ लागला. जाता जाता तोंडातले दात पडून पोटात घुसला. केशीचा श्वास बंद झाला आणि तो तडफडत गतप्राण झाला. तसाच व्योमासुराचाही नाश केला. हे पाहून नारदांनी भगवंताची स्तुती केली. हे प्रभू, जगताधार असलेले आपण स्वतः सर्वांच्या ठाई वास करून जगच्चालन करीत असता. आपली स्तुती करण्यासाठी मन आणि वाणी पुरत नाही. जसा अग्नी सर्व लाकडात सुप्त वास करतो, तसे आपण सर्वत्र व्यापून असता, पण कुणालाही सहज दृगोच्चार होत नाही. स्वतःचे अधिष्ठान आणि मायेने जगत निर्मिती करता. दुष्टांचे हनन आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी अवतार धारण करता. आता या केशीचे दमन मी पाहिले. पुढे चाणूर, मुष्टिक आणि कोलयापीड यांचाही नाश पाहणार आहे. दुष्टांचा आणि दैत्यांचा पृथ्वीवर झालेला भार कमी करण्यासाठी भारतीय युद्ध घडवून त्यात काल रूपाने पार्थाचे सारथ्य करून कित्येक अक्षौहिणी सैन्याचा निपात कराल. नारद प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि त्रिकालदर्शी असल्याने ते पुढे काय होणार हे जाणतच होते. श्री भगवान तर काल नियंतेच आहेत. त्यामुळे त्यांनी सगळ्याच घटनांची
कालाची आणि होणाऱ्या परिणामांची आधीच व्यवस्था केलेली आहे. जगनियंता किंवा कालनियंता म्हणण्याचे हेच तर कारण आहे. भगवत दर्शनाने अत्यंत आनंदित झालेल्या नारदांनी कृष्णाची अशी स्तुती केली आणि ते भगवंताची आज्ञा घेऊन निघून गेले आणि कृष्णही सर्व गोपगणासह गोकुळात परत आले. अक्रूर व्रजगमन. रामभक्त विभीषण जसा रावणाच्या खंडात होता, त्याचा भाऊच होता, तसा अक्रूरही कृष्णभक्त असून कंसाच्या दाव्याला बांधला होता. उग्रसेन, देवक आणि अक्रूर भाऊ होते. उग्रसेनाचा मुलगा कंस त्याने बापालाच राज्यभ्रष्ट करून सिंहासन बळकावले. देवकाची मुलगी देवकी हिच्याच पोटी येणारा आठवा आपला काळ आहे हे जाणून कंसाने तिलाही बंदीखान्यात टाकले होते. केवळ अक्रूर काका मात्र मुक्त होते. कदाचित ते महाबुद्धिमान असल्यामुळे कंसाच्या तावडीत तर सापडले नाहीतच, पण कंसाचा विश्वासही त्यांनी राखला होता. म्हणूनच कंसाने अक्रूराला व्रजात जाऊन कृष्ण बलरामाला निमंत्रण देण्याचे काम सोपवले होते. अक्रूर आणि यशापयशावर कुणाचाच अधिकार नसल्याचे सहेतुकपणे परंतु निपक्षपाती शब्दात सांगितले होते. या निमित्ताने का होईना पण आपल्याला भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन होणार, त्यांच्याशी बोलता येणार या विचाराने तो आनंदित झाला व आपल्या पूर्वपुण्याला धन्यवाद देऊ लागला. तो विचार करू लागला की गतजन्मी कोणती तरी तपश्चर्या केली असेल किंवा कुणा सत्पात्र व्यक्तीला दान केले असेल, त्यामुळे आज मला हा योग प्राप्त झाला असेल. नाहीतर या जन्मात तर मी दुष्ट व कुबुद्धी विषयी जनांच्या गराड्यात पडलो आहे. त्यामुळे उजागरपणे भगवन नामही घेणे कठीण आहे. शास्त्रात भक्ताचे 4 प्रकार सांगितले आहेत. त्यात आर्त पहिलाच आहे. भगवत दर्शनासाठी आर्त असला, मनोमन व्याकुळ असला तर त्याला कृष्णाची भेट होतेच. असेच वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करीत अक्रूर रथातून प्रजाकडे जात होता. प्रजात प्रवेश केल्यावर श्रीकृष्ण बलरामांचे दर्शन होताच मी रथातून उडी मारीन आणि धावतच त्यांच्या चरण कमलावर साष्टांग दंडवत घालीन. त्यांचे ते मनमोहक रूप डोळ्यांनी प्राशन करून माझ्या हृदय मंजुषेत जपून ठेवीन. भगवंत मला हाताने उठवून घरात घेऊन जातील. मला क्षेम समाचार विचारील. प्रथमच आल्यामुळे माझा पाहुणचार करील आणि कंसाच्या वागण्यासंबंधी विचारेल. असे कितीही विचार केले तरी चिंतनाचा विषय मात्र भगवंतच होते. असा विचार तंद्रीतच तो व्रजात पोहोचला. श्रीकृष्ण बलराम त्यावेळी किशोर वयात पदार्पण केलेले गायींची धार काढत होते. त्या पितांबरधारी भगवंतांना पाहताच अक्रूराने रथातून उडी मारली आणि कृष्ण बलरामांच्या पायावर साष्टांग प्रणिपात केला. भगवत दर्शनाने अक्रूराच्या डोळ्यातून प्रेमधारा बरसू लागल्या. कंठ दाटून आला. त्यामुळे त्याने केवळ भगवंताकडे पाहिले. आपले आराध्य समोर असल्यावर रोम रोम पुलकित झाला पाहिजे. तो भेटल्यावर इतर लौकिक आशा आकांक्षा किंवा स्वतःचा व्यक्तिविशेषही विसरला पाहिजे. त्याच्यासमोर ऐहिक अभिलाषांची मागणी आठवणे सुद्धा भगवंताला विसरण्यासारखे आहे. म्हणूनच देवदर्शनाला मंदिरात गेल्यावर ती मूर्ती हृदय मंदिरात पाहावी व त्यासाठी बाहेरचे सर्व काही पाहणाऱ्या डोळ्यांना आत पाहायला लावावे. बाहेरचे दिसू नये म्हणून डोळे बंद करावेत. अक्रूराला त्याचे नाव सुद्धा सांगता आले नाही. तो केवळ डबडबलेल्या डोळ्यांनी कृष्ण भगवंतास डोळ्यातून हृदयात साठवीत होता. त्याची ही अवस्था कृष्णांनी ओळखली व कृष्ण बलरामांनी दोन्ही हाताला धरून अक्रूरांना घरात नेले. उच्च आसनावर बसवून त्यांचे पाय धुतले, चेपले, उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन दिले. मुखशुद्धीसाठी बलरामांनी त्यांना विडा दिला. नंतर नंदबाबांनी विचारले, अक्रूर महोदय, तो निर्दयी कंस तिथे असताना तुम्ही जीवन कसे कंठीत आहात? त्याच्या राज्यात सर्व जणांची स्थिती बळी देण्यासाठी पाळलेल्या बोकडासारखीच असते. असा दोघांचा वार्तालाप झाला. अक्रूराने वाटेत येताना कल्पना केली त्याप्रमाणे सगळेच घडत गेले. त्यामुळे त्याचा श्रमपरिहार झाला. आप्तस्वकीयांविषयी क्षेमकुशलाची देवाणघेवाण झाल्यावर श्रीकृष्णांनी अक्रूराला विचारले, काका, आपला पुढचा कार्यक्रम काय आहे? अक्रूरांनी कंसाने त्यांना इथे कशासाठी पाठवले त्याचे इतिवृत्त सांगितले. ते ऐकून नंदांनी मथुरेत जाण्याची सिद्धता करण्याची आज्ञा दिली. कृष्ण उद्या मथुरेत जाणार हे कळल्यावर सर्व गोपी हळूहळू लागल्या. तेव्हा त्या विधात्याला अक्रूराचे नाव घेऊन क्रूर खेळ खेळत असल्याबद्दल दूषणे देऊ लागल्या. कृष्ण बलरामांना घेऊन अक्रूर मथुरेकडे निघाला. मध्येच यमुनेच्या काठी थोडा वेळ रथ थांबवून सर्वांनी निर्मल जलप्राशन केले. यमुनेच्या डोहात अक्रूराला श्री शेषशायी भगवान दिसले. त्यांच्याबरोबर लक्ष्मी, पुष्टी, सरस्वती, कांती, कीर्ती आणि तुष्टी अशा 6 शक्ती भगवंताची मूर्तिमंत रूप सेवा करीत असलेल्या दिसल्या. यश, श्री, औदार्य, ज्ञान, कीर्ती, वैराग्य हेच ते 6 गुण. षड्गुणैश्वर्य संपन्न म्हणून भगवान म्हणतात.
ते इथेही आणि माझ्या रथातही. हे बघून तो अधिकच भक्तिमय झाला आणि भगवंताची स्तुती करू लागला. त्याचे गुणगान करू लागला. देवा, कर्मकांडात वेद मंत्रांनी तुमचीच पूजा होते. ज्ञानमार्गी समाधी स्थिर होऊन आपले ज्ञानस्वरूपाच्या चिंतनाने अर्चना करतात. कुणी वैष्णव आपणास विष्णू समजून तर कुणी शैव शिव समजून पूजा करतो. पण ज्याप्रमाणे पर्वतावर पडलेले पाणी कुठूनही वाहत गेले तरी समुद्रालाच मिळते, त्याप्रमाणे कुणी कोणत्याही रूपात तुमचे पूजन केले तरी ते तुमचेच पूजन होत असते. पुष्पदंत गंधर्वाने शिवस्तुती करताना म्हटले आहे, रुचिनावै चारित्र्य नाम वैचित्र्या द्विजकुटिल नाना पथयुषाम धृणामेको गम्य स्तोमसि पयसा मरण वैव. मनुष्याने आपापल्या आवडीने कोणत्याही देवाची पूजा केली तरी ती वाहते पाणी समुद्रालाच मिळते, त्याप्रमाणे तुम्हालाच पावते. खरे तर हा जीवलोक मायेने बद्ध होऊन मी माझेच्या मोहजाळात अडकून वातचक्रात अडकून फिरणाऱ्या वाळलेल्या पर्णाप्रमाणे फिरत आहे. तुमचे रूप जो ओळखतो तो नक्कीच या मायेचे दुस्तरत्व मोडून त्याच्या चरणी लीन होऊ शकतो. अक्रूराने भगवंताची अशी स्तुती केली आणि मी शरणागत आहे, माझे रक्षण करा अशी विनंती केली. भगवंतांनी अक्रूराला पाण्यात आणि रथात दाखविलेले लीला चरित्र आवरले आणि अक्रूर ते पाहून रथाकडे आला, त्यावर आरूढ झाला आणि रथ मथुरेकडे निघाला. मथुरेत प्रवेश करताच कृष्ण बलराम अक्रूराला म्हणाले, काका, तुम्ही आता घरी जा, आम्ही नगरावलोकन करीत करीत येतो. अक्रूर कंसाला त्याच्या कृष्ण बलरामासह मथुरेत आगमनाची वार्ता सांगून घरी गेले. इकडे कृष्ण बलराम नगरात फिरू लागले. त्या नगरात स्फटिकांची गोपुरे, सोन्याची दारे, सोन्याची तोरणे, तांब्या पितळाची कोठारे, नगराच्या भोवती पाण्याने भरलेला मोठा खंदक, त्याला सहजपणे कुणी पार करून नगरात प्रवेश मिळू शकत नव्हता. जागोजागी बाग बगीचे, उत्तम रस्ते, दीपमाळा असे उत्तम तऱ्हेने शृंगारलेले शहर पाहता पाहता ते राजमार्गावरून जाऊ लागले. त्यांना पाहण्यासाठी घरातील स्त्रिया लगबगीने आपापल्या गच्चीवर गेल्या. कुणी सौंदात आल्या. त्यांची एवढी तारांबळ उडाली की कुणी जेवता जेवताच उष्टा हात घेऊन आले. कुणी नटून जाण्याच्या विचारात एकाच हातात बांगड्या घातल्या, कुणी एकाच कानात तानवडे घातली, कुणी एका डोळ्यात काजळ घालणेच विसरले, कुणी वस्त्रे उलटीच नेसली. कृष्ण रस्त्याने जाताना प्रत्येकाला दर्शन देत एखाद्या गजराजाप्रमाणे दमदार पावले टाकीत सर्वांनाच प्रसन्न करीत चालत होते. रस्त्यातून एक धोबी राजवाड्याकडे जात असलेला त्यांनी पाहिला. कृष्ण त्याला म्हणाले, अरे बघू ते कपडे. धोबी रागावला, म्हणाला, अरे उद्दामांनो, ती राजवस्त्रे आहेत. शिपायांना कळाले तर ते तुम्हाला बंदी करतील. त्याच्या अशा भाषणाला विनोद म्हणून सोडले तरी तो पुन्हा पुन्हा त्यांची निंदा करू लागला. कृष्णाने हातानेच त्याचे शिरकमल अलग केले. ते कपडे घेऊन स्वतः घातले, बलराम दादाला दिले, इतर गोपांनाही दिले. उरलेले तेथेच टाकून पुढे निघाले. रस्त्यात सुदामाच्या घरी गेले. त्याने मनोभावे कृष्ण बलरामांची पूजा केली. सुंदर माळा त्यांच्या गळ्यात घातल्या. त्याच्यावर प्रसन्न होऊन श्रीकृष्णांनी त्याला इह परत्री सौख्याचा वर दिला. तेथून ते दोघे पुढे निघाले. रस्त्यात त्यांना एक सुंदर तरुणी दिसली. ती सुगंधी उठण्याचा डबा घेऊन राजमहालाकडे जात होती. तिला अडवून कृष्ण म्हणाले, हे सुंदरी, ही उटी घेऊन कुठे निघालीस? ही उटी जर तू मला दिलीस तर लवकर तुझे कल्याण होईल. तिने फारसे आडेवेडे न घेता ते उठणे तिने दोघांनाही भरपूर लावले. त्या सुगंधाने प्रसन्न होऊन भगवंतांनी तिच्या पावलावर आपली पावले ठेवली व हाताने हनुवटी धरून वर उचलली. तोच तिचे कुबडे पण समाप्त झाले. ती पूर्वी चेहऱ्याने सुंदरच होती, आता शरीराने आणि मनानेही सुंदर झाली. भगवंताच्या या लीला मथुरेतील लोकांचे चित्त आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी होत्या. पुढे ते विचारित धनुष्य यज्ञस्थळी आले. तिथे ते भले मोठे धनुष्य पूजा करून ठेवले होते. अनेक रक्षक त्याचे भोवती रक्षणार्थ उभे होते. त्यांच्या देखतच त्यांनी धनुष्याकडे जाण्यास विरोध केला तरी कृष्ण तिथे गेले व त्यांनी ते धनुष्य उचलून दोरी लावली. ती ओढताच ते धनुष्य मोडले. रक्षक अंगावर धावून आले तर त्या मोडक्या धनुष्यानेच त्यांना मारले. तेथून बाहेर पडून पुन्हा नगरी दर्शन करीत निघाले. त्यांच्या नगरात घडलेल्या गोष्टी जेव्हा कंसाला कळाल्या तेव्हा त्याची झोप उडाली. त्याला वेगवेगळी अशुभ स्वप्ने पडू लागली. अनेक अपशकुन होऊ लागले. सकाळी उठल्याबरोबर त्याने आखाडा तयार ठेवण्यास सांगितले. स्वतः राज आसनावर बसला. अवतीभोवती सगळे मांडलिक मंत्रीगण बसवले. चाणूर वगैरे पहिलवान सज्ज होऊन आखाड्यात आले. कुवलया पीड उद्धार, कंस उद्धार. आखाड्यात प्रवेश करण्यासाठी कृष्ण बलराम तिथे आले. त्यांनाही कुस्त्या बघायच्या होत्या. त्यांनी पाहिले
तर दारात मदोन्मत्त हत्ती कोवल्यापीड उभा होता. कृष्णाने माहुताला सांगितले, अरे माहुता, हत्तीला बाजूला घे, आम्हाला आत जाऊ दे. माहूत आणि हत्ती दोघेही मध्यधुंद. त्यांनी वक्रोक्ती केली. कृष्णाने त्याला धमकावले. हत्तीसह त्याला यमसदनात पाठवण्याची धमकी दिली. माहुताला राग आला. त्याने हत्तीला कृष्णाच्या अंगावर सोडले. अंगावर आलेल्या त्या हत्तीला कृष्णाने ठोसे मारून पाडले. त्याचे दात उपटले आणि सोंड पकडून खाली आपटले आणि त्या दाताच्याच प्रहाराने हत्तीला व माहुताला ठार केले. तो दात खांद्यावर घेऊन त्यांनी आखाड्यात प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे रूप अलौकिक दिसत होते. मल्लांना कठोर, नगरजनांना आदरणीय, मातापित्यांना बालक, स्त्रियांना प्रत्यक्ष मदन, कुणाला रुद्र, कुणाला अद्भुत, कुणाला वीर, असे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मनातील भावनांप्रमाणे कृष्ण भासत होते. कंसाला मात्र कुवलया पिडाला ठार केल्यामुळे तो आपला मृत्यूच आहे असे वाटू लागले. त्यांनी तिथे प्रवेश करताच चाणूर जोरात म्हणाला, हे रामा, हे कृष्णा, तुम्ही दोघेही मल्लयुद्धात अत्यंत निपुण आहात असे ऐकल्याने तुम्हाला कंस महाराजांनी तुमचे कौशल्य दाखवण्यासाठी बोलावले आहे. आपण आखाड्यात आपले कौशल्य दाखवू. एकमेकांच्या आव्हान प्रति आव्हानाने ते मल्ल एकमेकांना भिडले. कृष्ण चाणूर आणि मुष्टिक बलराम असे द्वंद्व सुरू झाले. दोन किशोरवयीन बालके आणि दोन प्रचंड महाकाय दैत्य, हा अन्यायाचा लढा आहे. सर्व प्रेक्षक यावर आपापले विरोधी मत नोंदवू लागले. सभेमधील काही सुज्ञ मंडळी म्हणाली, जिथे अन्याय होत असतो त्या सभेत सुज्ञांनी एकतर विरोध करावा किंवा सभात्याग करावा, तिथे जाऊ नये. न सभां प्रविशेत प्राज्ञम सभ्य दोषानुस्मरण सभ्य दोषानुस्मरण अब्रुवन्यो नरह किल्बिष मश्रुते. दोष दिसल्यावर न दाखवणे, गप्प बसणे किंवा मला माहीत नाही असे म्हणणे दोषाचे भागीदार बनण्यासारखे आहे. दोघांचे त्रुमुल असे डाव प्रतिडाव झाले, पण श्रीकृष्णाच्या ठोशाने व बलरामांच्या चापटीने दोन्ही मल्लांचा अंत झाला. हे महाभयंकर दृश्य पाहिल्यावर कंसाने ओरडून आज्ञा द्यायला सुरुवात केली, अरे, या दुष्ट पोरांना हाकलून द्या, त्या वसुदेवाला मारून टाका. माझा बाप उग्रसेनही या पक्षाला फितूर झाला आहे, त्याला सुद्धा मारून टाका. त्याची ही बडबड ऐकून कृष्ण चिडले. त्यांनी उडी मारून कंसाला खाली खेचले. कंसाने प्रतिकार केला, पण कृष्णांनी त्याचे केस पकडून आखाड्यात फेकले. मागोमाग त्याच्यावर उडी मारली आणि कंसाला मारून टाकले. नंतर कंसाचे 8 भाऊ, अनेक अनुयायी यांचा नाश करून कृष्ण कारागृहात गेले. वसुदेव देवकीला बंधमुक्त करून त्यांच्या पायावर डोके ठेवले. वसुदेव देवकीने मात्र त्याला बालक समजून छातीशी न कवटाळता त्याचे ईशत्व जाणून हात जोडले. माता पित्याचे हे कृत्य पाहून कृष्ण समजले की माझे भगवत भावाचे यांना ज्ञान झाले आहे. आता यांना पुत्रप्रेमाचा अनुभव येणार नाही, कारण जन्मापासूनच ते व्रजात होते. आता यांना पुत्रभाव जाणून देण्यासाठी त्यांनी माया पसरवली, त्यांचा स्नेहभाव जागवला. नंतर ते म्हणाले, आई बाबा, आम्ही तुमचे पुत्र असूनही तन मनाने कधी तुमची सेवा केली नाही. एखाद्याला 100 वर्ष आयुष्य आहे आणि त्याने संपूर्ण काळ माता पित्यांची सेवा केली तरी तो ऋणमुक्त होत नाही, कारण पुरुषार्थ साधण्यासाठी आवश्यक असलेले हे शरीर त्यांच्याच कृपेने लाभलेले असते. त्यांचे असे भाषण ऐकून वसुदेव देवकीने त्यांना आपल्या मांडीवर घेतले. नंतर ते नंदबाबाकडे गेले. त्याचीही त्यांनी अभ्यर्चना केली. वसुदेवांनी नंतर पुरोहितांना पाचारण करून त्या दोघांचेही मौंजी बंधन केले. आता त्यांनी ब्रह्मचर्य व्रत धारण केले आणि विद्यार्जनासाठी अवंतीपुरात सांदीपनी ऋषींच्या गुरुकुलात प्रवेश केला. सर्वज्ञ, स्वतः सिद्ध आणि सगळ्यात ज्ञान अज्ञान वगैरेचे निर्माते असूनही मानव देह धर्माप्रमाणे त्यांनी विद्यार्जन सुरू केले. देव अवतार असूनही देहधारी धर्माचा अवलंब करून मनुष्याने आपला आपला धर्म पाळलाच पाहिजे याची जणू शिकवणच दिली. गुरुकुलात त्यांनी केवळ 64 दिवसात 64 कला व 14 विद्यांचे ग्रहण केले. गुरूंना गुरुदक्षिणेविषयी विनंती केली. गुरूंनी आज्ञा केल्याप्रमाणे प्रभास क्षेत्रात बुडालेले गुरुपुत्र परत आणून दिले. उद्धव राजाप्रमाणे आले. ते कृष्णाचे परमभक्त असल्याने नंदेनी कृष्णाप्रमाणेच त्यांचे स्वागत केले. कुशल मंगल वार्तालाप केला. मथुरेहून उद्धव आल्यामुळे गोपी त्याच्या भोवती गोळ्या झाल्या आणि कृष्णचरित्राचे गुण वर्णन करू लागल्या. गुगू करणाऱ्या भ्रमरालाही कृष्णगीत गाण्याचे सांगू लागल्या. तेच भ्रमरगीत आहे. भगवंताची अक्रूराने स्तुती केली. कृष्णाने मधुर भाषण करीत अक्रूराला म्हटले, काका,
आपण आमचे हितैषी ज्येष्ठ आहात, त्यामुळे रक्षण पालन पोषण करणारेही आहात. म्हणून आपण पांडवांचे हित करण्यासाठी हस्तिनापुरात जावे. धृतराष्ट्र अंध तर आहेच, पण तो दुर्बल मनाचा आहे. तो त्याच्या दुष्ट पुत्राच्या मनाप्रमाणे वागतो. पुत्राशी तो नीट वागतो काय, कुंती माता कशी आहे हे पाहावे, असे सांगून कृष्ण बलराम परतले. अक्रूर भगवंताच्या सांगण्याप्रमाणे हस्तिनापुराला गेला. तेथे धृतराष्ट्र, भीष्म, कुंती, विदुर इत्यादींना भेटले. अक्रूर म्हणाला, महाराज, आपण पंडूच्या नंतर राज्यावर बसला आहात. धर्मानुसार आपण राज्याचे पालन करावे, सर्वांशी समान वर्तन करावे, म्हणजे आपण सद्गतीला प्राप्त व्हाल, अन्यथा लोकापवाद आणि नरकात पडाल. अक्रूराने हस्तिनापुराचे वर्तन कृष्णांना परत येऊन सांगितले. दशमस्कंद उत्तरार्ध. भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव देवकीच्या ठिकाणी प्रादुर्भावापासून त्यांच्या गोकुळातील बाललीलांपासून दशमस्कंदाचा पूर्वार्ध सुरू होतो आणि कंसोद्धार आणि अक्रूराचे हस्तिनापूरला जाऊन स्थितीची माहिती जाणून घेऊन कृष्णांना ती निवेदन करणे येथपर्यंत संपतो. पुढे दशमस्कंदाचा उत्तरार्ध 50व्या अध्यायापासून 90व्या अध्यायापर्यंत कृष्णचरित्राच्या अनुषंगाने आला आहे. भागवत हे भक्तिशास्त्र आहे. भक्ती करण्यासाठी जीवाला, माणसाला आधी भक्ती कुणाची करावी, का करावी, कशी करावी याची माहिती आवश्यक आहे. मनोभूमी सर्व अज्ञान, विकल्प, विक्षेप यांनी मुक्त पाहिजे, तरच तिथे भक्तीचे बीजारोपण होईल आणि नित्योपासनेने ते तरारेल. मगच त्याला कीर्ती सुगंधाची फुले येतील. फळ तर निश्चित मोक्षाचेच लागेल. म्हणूनच परीक्षितेला श्री शुकदेव या टप्प्याने पुढे नेत आहेत. सृष्टोत्पत्तीचे ज्ञान, सूर्यवंशाची कर्तव्यनिष्ठा, चंद्रवंशाचे सर्व समावेशकत्व सांगून भगवंताच्या सर्व व्यापकत्वाचे, सर्व संचारित्वाचे दर्शन घडून त्यांची भक्ती दृढ करायची आहे. एकदा श्रीकृष्ण चरणलीन झाल्यावर जीवाचे कल्याणच होणार आहे. मर्मग्रही, गुणग्राही शिष्य आणि सर्वज्ञ गुरु शुक्राचार्यासारखा असल्यावर माणसाला मुक्त होण्यासाठी एक क्षणही पुरे आहे. श्री शुकाचार्य म्हणाले, राजा, अरे तुला 7 दिवस आहेत. भगवताच्या कृपा पात्रासाठी पात्राला एक क्षणच अरे तुला 7 दिवस आहेत. भगवताच्या कृपापात्राला एक क्षणच लागतो. भागवतासारखे महापुराण 7 दिवसांचा ज्ञानयज्ञ हे तर आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी आहे. सांप्रत जीवन जगण्यात निर्माण झालेली व्यवधाने, प्रापंचिक बंधने, परिस्थितीने आणि कलिप्रवाहाने निर्माण झालेली वैचारिक पातळीची अध्यस्तरता असे अनेक घटकामुळे भगवंताच्या भक्तीविषयीची माणसाची धारणाशक्ती क्षीण झाली आहे. कुठे तर ती नष्ट झाली आहे. अशा वेळी भागवतासारख्या महापुराणाचे सप्ताह नव्हे तर नित्यप्रती वाचन, मनन, चिंतन व्हायला पाहिजे. असो. जरासंध द्वारका निर्माण. कंसाच्या मृत्यूने व्यथित झालेल्या त्याच्या पत्नी अस्ती आणि प्राप्ती दोघीही त्याचे वडील मगधराज जरासंध यांच्याकडे गेल्या. त्यांची ही अवस्था पाहून जरासंधाला दुःखही झाले आणि भयंकर क्रोधही आला. त्याने यादवांना नष्ट करण्याची तयारी सुरू केली. जरासंधाने त्याचे मांडलिक राजे, मित्रराजे, आप्त यांच्या मदतीने एकूण 23 अक्षयिणी सैन्य जमा केले. तो कृष्ण बलरामावर चालून आला. भगवंत आपल्या दिव्य रथावर आरूढ झाले. बलरामही रथारूढ झाले आणि दिव्य अस्त्रशस्त्रांच्या साहाय्याने त्यांनी सर्व शत्रूंचा संहार केला. रणभूमीवर त्यावेळी अक्षरश रक्ताची नदी वाहू लागली आणि मोडून पडलेल्या रथांचा, दातांचा, पायांचा, मेलेल्या हत्ती घोड्यांचा खच पडला. पराजित झालेला जरासंध मगधात परत गेला. रणांगणातून आणि शत्रू पक्षाकडून मिळालेले सर्व द्रव्य कृष्णांनी उग्रसेनाला दिले. जरासंधाने असे युद्ध अनेक वेळा केले आणि प्रत्येक वेळी पराभूत झाला. 18व्या वेळी त्याच्या सहकालवयन ही म्लेच्छ सैन्य घेऊन आला. कृष्ण बलरामांना म्हणाले, दोन्हीकडून स्वारी झाली आणि आपण एकीकडेच युद्धात गुंतलो तर यादवांचे रक्षण कोण करेल? तेव्हा आपणही भूमी सोडून दुसरेच नगर वसवू, तिथे कोणी येऊ शकणार नाही. असा विचार करून त्यांनी द्वारका नगरीचे समुद्रात निर्माण केले. सडका, चौक, बाजारपेठा, इमारती वगैरे वास्तुशास्त्राप्रमाणे निर्माण केले होते. आज आपण वास्तुशास्त्राबद्दल बरेच काही बोलत असतो. त्याला पूरक आणि विरोधी दोन्ही मत प्रवाह आहेत. याआधी कुठे वास्तूचे बघत होते म्हणून वास्तुशास्त्राचा नाही पण द्वारकेची निर्मिती ही द्वापर युगातील म्हणजे आपल्या कलियुगाच्या प्रारंभाच्याही पूर्वी वास्तुशास्त्र अस्तित्वात होते. असो, अशा नगरीत कृष्णांनी सर्व प्रजेला तेथे सुखरूप ठेवले आणि मग ते प्रमुख दरवाजातून बाहेर पडले.
पितांबरधारी श्यामल वर्ण मकर कुंडले आणि तेजपुंज मुखकमल पाहून काल यवनाने ते ओळखले की हेच ते वासुदेव. नारदांनी जसे वर्णन केले अगदी तसेच हे आहेत. हा सध्या निशस्त्र आहे, म्हणून आपणही त्याच्याशी निशस्त्रच लढावे. काल यवन मुचकुंद असा विचार करून काल यवन श्रीकृष्णांना पकडण्यासाठी त्यांच्याकडे धावला. कृष्णांनी ते पाहिले आणि रणांगणाच्या विरुद्ध दिशेने ते पळू लागले. यामुळेच कृष्णाला रणछोडदास असेही नाव मिळाले. परंतु असे म्हणणाऱ्याला कळालेच नाही की युद्ध हे केवळ रणातच नसते, ते तर प्रत्येकाच्या जीवनात अंतर्बाह्य असते. संत त्यालाच उद्देशून म्हणतात, अनुदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग. रणनीती अनेक मार्गाने युद्ध प्रक्रिया सांगते. पुढे पळणाऱ्या कृष्णाचा पाठलाग करीत काल यवनही धावत होता. कृष्ण पुढे, यवन मागे असे अनेक मैल पळाल्यावर आता कृष्ण हाताच्याच अंतरावर आहे. आता एका ढांगेतच त्याला पकडतो असे यवनाला वाटत असतानाच कृष्ण लांब दिसायचा. पळता पळता कृष्ण एका गुहेत शिरले आणि दिसेनासे झाले. काल यवन गुहेत शिरला. त्याला तिथे एकजण पांघरून घेऊन झोपलेला दिसला. त्याला वाटले, मला हुलकावणी देऊन इथे झोपला काय असे म्हणून त्याने लाथ मारली. झोपलेला तो माणूस उठला आणि कुणी लाथ मारली म्हणून रागाने इकडे तिकडे पाहू लागला. त्याच्या दृष्टीस कालयवन पडला. त्याचवेळी त्याच्या क्रोधाग्नीने तो कालयवन जळून भस्म झाला. परीक्षिता, हे विश्वाकू वंशातील मांदांता पुत्र मुचकुंद होता. तो अत्यंत पराक्रमी होता. देव दैत्यांच्या युद्धात देवेंद्राने त्याला सेनापती म्हणून नियुक्त केले होते. मुचकुंदाने अनेक वर्षे दैत्यांना थोपवून देवांचे रक्षण केले होते. कार्तिकेयाने जेव्हा सेनापतीपद सांभाळले तेव्हा मुचकुंद पृथ्वीवर आले. देवांनी त्यांना त्यांचे श्रम घालवण्यासाठी वर माग म्हटले. तेव्हा मुचकुंदाने फक्त शांत झोपेची प्रार्थना केली. देवांनी तथास्तु म्हटले. जो कोणी तुझी झोप मोडेल तो तुझ्या दृष्टीस पडताच भस्म होईल असे वरदान दिले. मुचकुंद परत पृथ्वीवर आले तेव्हा खूप मोठा काळ लोटला होता आणि त्या काळात त्यांचा घर परिवार गडप झाला होता. काल यवन रूपी काळालाच मुचकुंदाने भस्म केले. काळावरही अधिराज्य गाजविणारा असा तो महाप्रतापी होता. कृष्ण मुचकुंदावर येऊन उभे राहिले. त्याचे मेघश्याम रूप, पितांबर आणि तेजपुंज रूप पाहून राजा मुचकुंदाने विचारले, आपण कोण आहात? काट्याकुट्यांनी भरलेल्या या वनात आपण उघड्या कोमल चरणांनी का बरे फिरत आहात? आपले तेज पाहून आपण कुणी देव वगैरे आहात असे वाटते. मग या अंधारी गुहेत येण्याचे प्रयोजन काय? तुझ्याकडून काल यवनाचा नाश आणि तू केलेल्या उत्तम कर्मामुळे तुझ्यावर कृपा करण्यासाठी व इच्छित वर देण्यासाठी मी आलो. तेव्हा तुला काय पाहिजे ते माग. मुचकुंद म्हणाला, तुम्ही कोण आहात? कृष्ण म्हणाले, माझी अनंत नामे आहेत. ब्रह्मदेवाने विनंती केल्यामुळे पृथ्वीवरील दैत्यांचा व साधुद्रोह्यांचा भार कमी करण्यासाठी मी यदुकुलात वसुदेवांच्या घरी अवतार घेतला, कसादींचा नाश केला आणि काल यवनासाठी इथे आलो. असे म्हणताच मुचकुंदाला गर्गाचार्यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीची आठवण झाली आणि हेच ते भगवान नारायण आहेत हे जाणून त्याने भगवंताच्या चरणावर प्रणाम केला आणि भगवंताची स्तुती केली. प्रपंचाचा फोलपणा, मनुष्य जन्मात भोवती असलेल्या मायाजाल, दुर्बुद्धीने माणूस जन्मात परमेश्वर भक्ती न करता किंवा स्वस्वरूप पालन न ओळखता अहंकाराने वागतो. दान जप तप करतो, तेही पुन्हा युद्धाच्या जन्मातही असेच ऐश्वर मिळावे या हेतूनेच करतो. जपतपातही भगवत पारायणता ठेवीत नाही. तेव्हा जीवनात येऊन भगवत भक्ती न करता विषय भोगांचीच अभिलाषा करतो. असा इह भोगांचा धिक्कार करीतच मुचकुंद भगवतस्तुती करू लागला. तेव्हा कृष्ण म्हणे, तुझी बुद्धी शुद्ध झाली आहे. मी एवढा वेळ प्रलोभन दाखवित असूनही तू दुर्लक्षून तू वर मागत नाहीस. तुझ्या निश्चयाची ती परीक्षा होती. माझी भक्ती करूनही त्यांच्या वासना जागृतच असतात. त्यामुळे ते 84च्या फेऱ्यातून सुटत नाहीत. वासना भोग हे उपभोगून संपत नसतात. भोगुनिया भोग सारे संपली नाही तृषा. वासना नाविन्यतेला शोधते दाही दिशा. अस्मादिक म्हणून भगवत भक्ती अशा आकांक्षेच्या पूर्ततेसाठी करू नये. मुचकुंदाच्या भक्ती ज्ञानामुळे भगवंतांनी त्याला पुढील जन्मी ब्राह्मण होऊन मला प्राप्त करशील असा वर दिला. रुक्मिणीचे पत्र, रुक्मिणी हरण. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, विदर्भ देशाचा राजा भीष्मक, त्याला 5 पुत्र आणि 1 कन्या होती. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली आणि रुक्मिणी मुलगी. रुक्मी सर्वात ज्येष्ठ. राजवाड्यात येणाऱ्या जाणाऱ्या अनेक लोकांकडून रुक्मिणीने कृष्णाचे सौंदर्य, शौर्य, गुण आणि त्यांच्या वैभवाबद्दल ऐकले होते. तिकडे कृष्णांनीही रूप, गुण, शील, बुद्धी आणि औदार्य यांनी युक्त असलेली रुक्मिणी आपल्याला अनुरूप आहे हे जाणले होते. रुक्मी श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता. त्यामुळे आपल्या इतर बांधवांना कितीही वाटले तरी ते कृष्ण रुक्मिणी विवाहाच्या विरोधात होता.
त्याच्या मनात शिशुपालाशी रुक्मिणीचा विवाह करावा असे होते. तिच्या विवाहाच्या घरात चर्चा होऊ लागल्या तेव्हा तिला शिशुपालविषयी ऐकण्यात आले. रुक्मिणी मनात उदास झाली. मनोमन तिला कृष्णाविषयी आकर्षण निर्माण झाले होते. थोडा वेळ करून तिने एका विश्वासू ब्राह्मणाला पत्र देऊन कृष्णाकडे पाठवले. पत्रात रुक्मिणी म्हणते, हे त्रिभुवन सुंदरा, कानाने तुमचे गुण ऐकूनच त्रिविध तापांचे निरसन होते. रूप पाहिल्यावर पुरुषार्थ प्राप्ती म्हणजे हेच असे गुण रूप ऐकूनच माझ्या चित्ताने निसंकोचपणे आपल्या अंतरात प्रवेश केला आहे. सर्व गुण संपन्न आणि कुणाचेही मन मोहित करणारी अलौकिकता आपल्या